नमस्ते मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. रेल्वे भरती परीक्षेकरिता प्रिव्हियस इयरमध्ये आलेले महत्त्वाची प्रश्न उत्तरे बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. भारताच्या राजधानीचे शहर कोणत्या नदीकाठावर स्थित आहे? त्याचं उत्तर यमुना नदी. पुढला प्रश्न, आसाम राज्याच्या राजधानीचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे दिसपूर. पुढला प्रश्न, नासा संस्थेला लाल ग्रहावर तरल पाणी असल्याचे संकेत मिळाले. आता लाल ग्रह म्हणजे कोणता ग्रह होय? त्याचं उत्तर आहे मंगळ ग्रह. पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे? त्याचं उत्तर आहे सुंदरबन. पुढला प्रश्न, कोणत्या पिकाच्या शेतीकरता प्रति हेक्टर पाणी सर्वात जास्त लागते? त्याचं उत्तर आहे ऊस. पुढला प्रश्न आहे, भारतीय आर्थिक क्षेत्रानुसार कृषीचा कोणत्या क्षेत्रात समावेश होतो? त्याचं उत्तर आहे प्राथमिक क्षेत्र. या पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? त्याचं उत्तर आहे चेरापुंजी. यानंतरचा प्रश्न, भारतातील एकूण रेल्वे स्टेशनची संख्या किती? त्याचं उत्तर आहे 7112. पुढला प्रश्न आहे, उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे गोरखपूर. यानंतरचा प्रश्न, कोणत्या प्रदेशाला हातीघास म्हणतात? त्याचं उत्तर आहे स्टेपी. पुढला प्रश्न, कोणता ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे दक्षिणावर्त सूर्य भ्रमण करतो? त्याचं उत्तर आहे युरेनस. यापुढील प्रश्न, कोणता धूमकेतू 76 वर्षानंतर एक वेळा दिसतो? त्याचं नाव आहे हॅले. यापुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या 3 नद्याचा उगम ग्रेटर हिमालयातील मानस सरोवरातून होतो? त्याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा, सिंधू आणि सतलज नदी. पुढला प्रश्न, पृथ्वीच्या क्षेत्रफळापैकी किती क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे? त्याचं उत्तर आहे 2.4%. यापुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम पश्चिम घाटातून होत नाही? त्याचं उत्तर आहे महानदी. नंतर, कार्तिक लोकनृत्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे अवध. यापुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पश्चिमेला खालीलपैकी काय आहे? त्याचं उत्तर आहे सह्याद्री पर्वत. सिमेंट उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे? त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. यापुढील प्रश्न आहे, ओझोनचा थर कोणत्या वायुमंडलीय क्षेत्रात स्थित आहे? त्याचं उत्तर आहे स्ट्रॅटोस्फियर. जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? त्याचं उत्तर आहे लेक सुपिरियर. पुढला प्रश्न आहे, हिमालय पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? त्याचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. यापुढील प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती? त्याचं उत्तर आहे नील नदी. यापुढील प्रश्न, चार मिनार कोठे आहे? त्याचं उत्तर आहे हैदराबाद.
पुढला प्रश्न, पृथ्वीचा ध्रुवीय व्यास विषुववृत्तीय व्यासापेक्षा किती कमी आहे? त्याचं उत्तर आहे 43 किलोमीटर. पुढला प्रश्न, राज्यघटनेवर राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. दुसरा प्रश्न, कोणत्याही राज्याच्या राज्यपालपदी नियुक्तीसाठी किमान पात्रता वय किती असते? त्याचं उत्तर आहे 35 वर्ष. यात पुढला प्रश्न आहे, नेपाळच्या संसदेला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय पंचायत. भारताच्या सरन्यायाधीशांना शपथ कोण देतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. पुढला प्रश्न, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? त्याचं उत्तर आहे 5 वर्ष. नंतरचा प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभेत कोणत्या राज्याचे सर्वाधिक प्रतिनिधित्व असते? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, राज्यसभेत 1/3 सदस्य कधी निवृत्त होतात? त्याचं उत्तर दर 2 वर्षांनी. कोणत्या राज्याला स्वतःचे संविधान आहे? त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. या पुढचा प्रश्न, लोकसभेत उत्तर प्रदेशानंतर कोणते राज्य सर्वाधिक खासदार पाठविते? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला पदावरून कोण हटवू शकतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. संविधानात आणीबाणी संबंधित किती शाखा आहेत? त्याचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न, मंत्र्याचा संयुक्त बैठकीला उत्तर कोण देतो? त्याचं उत्तर आहे पंतप्रधान. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती कोणाची निवड करत नाही? त्याचं उत्तर उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानात भारताचे दुसरे नाव काय? त्याचं उत्तर आहे इंडिया. राष्ट्रीय ध्वजामधील चक्रातील आर्याची संख्या किती? त्याचं उत्तर आहे 24. पुढचा प्रश्न आहे, गव्हर्नरची नियुक्ती कोण करतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. राज्यात राष्ट्रपती राजवट कोणाच्या स्वीकृतीने लागू केली जाते? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती. भारताच्या संविधानात 4थ्या कलमात काय सांगितले आहे? त्याचं उत्तर आहे राज्याचे नीती निर्देश सिद्धांत. यापुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार अधिकार असून सुद्धा मूलभूत अधिकार नाही. याचं उत्तर आहे संपत्तीचा अधिकार. या पुढचा प्रश्न, जम्मू काश्मीरसाठी वेगळ्या संविधानाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? त्याचं उत्तर आहे 370. पुढला प्रश्न, थँक्यू.